नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं भावनांचा प्रवास या चॅनलवर. आपण पाहतो आहोत ठरलं तर मगचा 18 नोव्हेंबरचा एपिसोड रिव्ह्यू. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग खूप धमाकेदार आहे, कारण आता फायनली सायली अर्जुनला कळलं आहे की सदाशिव आणि मैनावती त्यांचे आई वडील नाही आहे. आणि त्यानंतर खूप मोठा सस्पेन्स आहे. अर्जुन आणि सायलीने सदाशिव आणि मैनावतीला चोरी करताना घरात म्हणजे खूप मोठी सोने वगैरेची चोरी करताना रंगे हात पकडलाय सगळ्यांसमोर. आता हे सगळं कसं काय झालं ते बघण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओच्या बनून राहा. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग सुरू होतो. आता सायली आणि अर्जुन देवळातून वगैरे परत आलेली असतात हॉस्पिटलमध्ये. तर आता अर्जुन आल्या विचारतो डॉक्टर्सला की यांना काय झालं होतं. तर डॉक्टर म्हणतात की असं काही नाही, इतकं असं होत राहतं, कोमामधले असलेले जे पेशंट्स असतात ना, त्यांचे व्हायटल्स वरखाली होत राहते. तसं आता काही काळजी करण्याचं वगैरे काही कारण नाही आहे. लेट्स वेट अँड वॉच. तर आता सायली म्हणते अर्जुनला की मधुभाऊंची प्रकृती ठीक आहे ना, हेच खूप आहे माझ्यासाठी, देवीची खूप कृपा झाली. तर आता अर्जुन विचारतो आणखी डॉक्टरला की डॉक्टर, मधुभाऊंच्या आधीच्या आणि आताच्या कंडिशनमध्ये काय डिफरन्स आहे. तर डॉक्टर म्हणतात की असं करा, बाहेर चला, मी तुम्हाला सांगतो सगळं. आणि सगळेजण आता बाहेर जातात आणि सायलीच तिथे थांबली असते. तर बघा प्रेक्षकांनो, आता काय होतं. सायली बसते मधुभाऊंजवळ. आता सायली गोष्टी करत असते, आपली मधुभाऊंसोबत गप्पा मारत असते की काय हो मधुभाऊ, किती घाबरवलं तुम्ही मला, मी किती काळजी करत होते. मी तुम्हाला आधीच सांगून ठेवते, हा शपथ आहे तुम्हाला माझी, मला सोडून कुठेच जायचं नाही. आणि खूप झालं असं आता हॉस्पिटलमध्ये राहणं, आता पटकन बरं व्हायचं आणि आश्रमात जायचं. सांगा ना मधुभाऊ, व्हाल ना तुम्ही लवकर बरे. तर त्यानंतर आता सायली थोडी इमोशनल झाली असते. तर बघा प्रेक्षकांना, काय होतं की आता जे मधुभाऊ असतात ते कोमामध्ये असतात. तर कोमातले पेशंट जनरली म्हणजे आपले डोळ्यांची उघडझाप वगैरे नाही करत, ते एकदम असे स्टॅच्यू सारखे असतात. तर इथे काय होतं, मधुभाऊ डोळ्यांची उघडझाप करतात, म्हणजे सायलीला ते रिस्पॉन्स देत असतात तिच्या गप्पांवर. तर हे बघून आता सायलीला विश्वासच नसतो बसत आणि सायली खूप खुश होते आणि म्हणते मधुभाऊ, तुम्ही डोळ्यांची उघडझाप केली. पण आधी सायलीला वाटत असतं की तिला भास झाला. तर ती म्हणते मधुभाऊ, मला भास झाला का की तुम्ही डोळ्यांची उघडझाप केली, की तुम्ही खरंच डोळ्यांची उघडझाप केली का मधुभाऊ, काहीतरी करा ना, आणखी परत असं काहीतरी करा. तर त्यानंतर परत मधुभाऊ आता डोळ्यांची उघडझाप करतात. पण आता दुसऱ्यांदा हे सायलीला वाटत असतं की नाही, तिचा भासच असेल. तर सायली म्हणते माझी वेडी आशा, मला तुमच्याशी गप्पा माराव्याशा वाटतात म्हणून असं मला भास होतोय का मधुभाऊ. सांगा ना मधुभाऊ, तुम्हाला सुद्धा माझ्याशी गप्पा माराव्याशा वाटतात का. तर मधुभाऊ आता थर्ड टाइम सुद्धा डोळ्यांची उघडझाप करतात आणि आता सायलीला पूर्ण विश्वास बसून जातो. आणि आता सायली खूप खुश होते आणि मधुभाऊंना म्हणते मधुभाऊ, तुम्ही मला खरंच उत्तर देताय. आणि त्यानंतर परत उघडझाप करतात मधुभाऊ आणि सायली म्हणते मधुभाऊ, तुम्ही हो म्हणालात ना, म्हणजे तुम्ही पापण्यांची उघडझाप केलीत, म्हणजे हो म्हणालात ना मधुभाऊ. आणि पुढे सायली म्हणते मधुभाऊ, मला जे वाटतंय ते खरं आहे ना, तुम्ही उत्तर देतायत ना मधुभाऊ माझ्या प्रश्नांचे, मला तुम्ही रिस्पॉन्स देताय ना. तर त्यावर मधुभाऊ परत डोळ्यांची उघडझाप करतात, म्हणजे आज फक्त हेच दाखवलं आहे असं. पण यामुळेच आता सायलीला आणि अर्जुनला कळतं की सदाशिव आणि मैनावती तिचे खरे आई वडील नाही आहे. तर आता हे बघितल्या सायली एकदम आवाज देते अर्जुनला, धावतच जाते. आता मी बाहेर येऊन सांगते की बाबा, अहो मधुभाऊ माझ्याशी आता बोलले. तर आता सगळ्यांना आश्चर्यच वाटतं. तर सगळे विचारतात म्हणजे काय, कसं काय झालं हे. तर सायली म्हणते म्हणजे ते शब्दांनी नाही बोलत आहे माझ्याशी, पण पापणांनी ते उघडझाप करताय आणि असं करून ते मला प्रतिसाद देत आहे, म्हणजे माझ्या प्रश्नांची उत्तरं हो म्हणून असे ते डोळ्याची उघडझाप करतायत. तर अर्जुनला सुद्धा विश्वास नसतो बसत आधी आणि अर्जुन म्हणतो सायलीला, सिरियसली तू खरं बोलतेस ना. तर सायली म्हणते हो, तुम्ही चला आत आणि जाऊन बघा. तर सगळेजण आता आतमध्ये येतात, चैतन्य, प्रताप आणि अर्जुन. आणि आता सायली म्हणते थांबा मी तुम्हाला दाखवते हा. आणि सायली बसते आणि म्हणते बघा मधुभाऊ, तुम्हाला आवडलं आहे ना की आम्ही सगळे इथे तुम्हाला भेटायला आलो आहे म्हणून. तर आता अर्जुन खूप आशेने बघत असतो. तर मधुभाऊंची काहीच हालचाल नसते होत. आणि आता अर्जुन चैतन्य एकमेकांकडे बघू लागतात आणि अर्जुनला वाटत असतं की कदाचित सायलीला भास झाला असेल, तिची वेडी आशा असेल. तर अर्जुन म्हणतो सायलीला, अगं सायली, मधुभाऊ तर डोळे हलवत सुद्धा नाही आहेत, मधुभाऊ कोमात आहे ना, तोपर्यंत त्यांची बॉडी मुवमेंट्स होणं शक्यच नाही आहे. आणि आता प्रताप सुद्धा म्हणतो सायलीला की अगं सायली, तुला भास झाला असेल. तर सायली आता डोळ्यात तिचे आनंद अश्रू असतात आणि या अवस्थेमध्येच ती आता म्हणते नाही नाही बाबा, भास नाही झाला मला. आणि परत आता सायली विचारते मधुभाऊला, मधुभाऊ सांगा ना, बोला ना, या सगळ्यांना सांगा की तुम्ही मला प्रतिसाद देताय, तुम्ही माझ्याशी बोलत आहे. मधुभाऊ बोला, हा आता तुम्हाला आमच्या सगळ्यांना बघून इथे आनंद होतोय ना, बोला ना मधुभाऊ. तर आता मधुभाऊ काहीच रिस्पॉन्स करत नाही. आणि प्रेक्षकांना मला असं वाटलं होतं आधी की मधुभाऊ फक्त आता सायलीलाच रिस्पॉन्स करतात, त्या सगळ्यांसमोर नाहीच करणार. त्यामुळे आता सायली सुद्धा मे बी खोटं ठरू शकते, पण असं होत नाही. इथे प्रताप, चैतन्य आणि अर्जुन मधुभाऊंकडे बघूनच असतात, तितक्यात आता मधुभाऊ डोळ्यांची उघडझाप करतात आणि सायली एकदम लहान लेकरासारखी ओरडते आणि म्हणते बघितलं तुम्ही. आणि हे बघून आता सगळे खुश होतात. आणि आता चैतन्य म्हणतो सायलीला, आई शपथ वहिनी, अगं हा तर चमत्कार आहे, मी डॉक्टरला बोलवून येतो लगेच. आणि चैतन्य बाहेर जाऊन बोलवून येतो. आणि प्रताप सुद्धा म्हणतो अर्जुनला, अरे अर्जुन, माझा तर विश्वासच बसत नाहीये की मधुभाऊने सायलीला उत्तर दिलं.
आणि आता अर्जुनसुद्धा खूप खुश झाला असतो आणि अर्जुनसुद्धा म्हणतो सायलीला, सायली अगं मधुभाऊ. तर सायली म्हणते परत मधुभाऊला, आता प्रताप आणि अर्जुनच असतो तिथे. तर सायली म्हणते मधुभाऊ तुम्हाला आश्रमात यायचं आहे ना, लवकर सांगा. मधुभाऊ डोळ्यांची उघडझाप करून उत्तर द्या. तर मधुभाऊ परत डोळ्यांची उघडझाप करतात आणि परत आता सायली लहान लेकरासारखी अशी खूप खुश झाली असते आणि उड्या मारत असते. तितक्यात आता चैतन्य येतो डॉक्टरला घेऊन आणि डॉक्टर चेकअप वगैरे करतात मधुभाऊंची. त्यानंतर आता अर्जुन आणि सायली बाहेर येतात आणि अर्जुन म्हणतो सायलीला, हे मधुभाऊंसाठी खूप खरंच मोठी इम्प्रूव्हमेंट आहे. आय एम व्हेरी शुअर की ते आता खूप लवकर बरे होतील. तर त्यावर आता सायली म्हणते की हो, पण त्यांची तब्येत बिघडली होती ना, तेव्हा मला खूप भीती वाटली होती. आणि अर्जुन म्हणतो की हो ग, ते तर ऑब्व्हियस आहे, पण डॉक्टर म्हणत होते की त्यांचे व्हायटल्स इम्प्रूव्ह व्हायला काय ट्रिगर झालं त्यांना माहिती नाही आहे. पण सायली मला सांग, तू त्यांना जेव्हा भेटायला गेली होतीस तेव्हा तर ते ठीक होते ना? तर सायली म्हणते हो, बरेच होते. तर अर्जुन म्हणतो मग तू त्यांच्याशी असं काय बोललीस? तर सायलीला आठवतं की तिने सदा आणि महिनाबद्दल मधुभाऊंना सांगितलं असतं, DNA टेस्ट वगैरे सगळं सांगितलं असतं तिने. तर आता सायली अर्जुनला म्हणते की मी तर त्यांच्याशी आईबाबांबद्दलच बोलले, म्हणजे मी माझं मन मोकळं केलं त्यांच्याकडे आणि मी हे सगळं सांगितलं वगैरे, आणि मग अचानक मधुभाऊ अस्थिर व्हायला लागलेत आणि मग त्यांची तब्येतच बिघडली. तर आता अर्जुनला थोडी इथे शंका येते आणि अर्जुन म्हणतो सायलीला की तुझे आई वडील कोण आहे हे तर मधुभाऊंना माहितीच आहे, आणि जर ते लोखंडे असतील तर हेही त्यांना माहीत असेल. आणि सायली म्हणते हो, आणि जर ते लोखंडे माझे आई वडील नसतील हेही त्यांना माहितीच असेल. आपण आईबाबांना त्यांच्या समोर आणूया का? तर अर्जुन म्हणतो ग्रेट आयडिया. सो आता फायनल निकाल लागेनच. आणि असंच काही होतं प्रेक्षकांनो. आता अर्जुन आणि सायली घरी जातात आणि सदा आणि मैनाला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात. तर इथे आता सीन शिफ्ट दाखवतो. अर्जुन, सायली आणि प्रताप घरी आले असतात. तर आल्या आल्या आता पूर्णाजी विचारतात की कसे आहेत मधुभाऊ? तर सायली म्हणते ते बरे आहे, आता स्टेबल आहे. अर्जुन म्हणतो हो, आता स्टेबल आहे ते. तर सायली म्हणते मधुभाऊने तर पार घाबरूनच टाकलं होतं आम्हाला, पण आता डॉक्टर म्हणतात की त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. तर त्यावर आता पूर्णाजी हात जोडतात आणि म्हणतात देव पावला बाई. मगाशी जेव्हा अर्जुनने फोन घेतला तेव्हा मला खूप काळजी वाटली होती, म्हणजे जेव्हा सायलीचा फोन आला असतो अर्जुनला सांगण्यासाठी तेव्हा. तर आता कल्पना म्हणते या दोघांना, अरे तुम्ही घरी का आलात? पण मी तुमचा डबा हॉस्पिटलमध्ये पाठवला असता ना. तर अर्जुन सायली काही बोलणार तितक्यात आता प्रतापच म्हणतो आता कल्पनाला, अगं त्या दोघांनाही फ्रेश व्हायचं असेल ना, म्हणून आले आहेत ते दोघं इथे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता मधुभाऊ ठीक आहे, बरे आहे आणि त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. आणि पुढे आता सायली म्हणते आणि काय ना, आम्ही परत हॉस्पिटलला जाणार आहोत, तर मला असं वाटतंय की आईबाबांना घेऊन जावं हॉस्पिटलला मधुभाऊंना भेटायला. तर आता कल्पना म्हणते सायलीला, अगं पण आता कशाला? तर पूर्णाजी म्हणतात अगं असू दे, मधुभाऊंनाही कळू देत की सायलीचे आई वडील कोण आहेत ते. तर आता सायली आणि अर्जुनच्या मनात वेगळंच सुरू असतं की त्यांना निकाल लावायचा असतो आणि मधुभाऊंकडून कन्फर्म करायचं असतं. तर सायली आणि अर्जुन खुश होतात आता हे ऐकून. आणि सायली म्हणते अर्जुनला, आलेच मी हा, लवकर फ्रेश होऊन. आणि त्यानंतर ती आता सदाशिव आणि मैनावतीच्या खोलीत जात असते बोलायसाठी. तर आपल्याला दाखवलं जातं की हे सदा आणि मैना आपल्या खोलीत असतात आणि ते दोघं काहीतरी कन्व्हर्सेशन करत असतात. तर ही मैना म्हणत असते सदाला, काय हो, इतक्या विश्वासानं, इतक्या मेहनतीनं आपण त्या सुभेदारांचा विश्वास कमवला होता आणि त्यात तुमच्या कर्मानं सगळं वाटोळं झालं त्याचं, आणि आता आपल्याला ना रिकाम्या हातानं घरी जावं लागणार आहे. तर त्यावर आता सदा म्हणतो नाही 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 महिने, असं होऊन नाही चालन. मी काय म्हणतो, जे झालं ते झालं, पण आता आपल्याला रिकाम्या हाताने इथून निघायचंच नाहीये, पूर्ण खिसे भरून निघायचं इथून आपल्याला. तर ही मैना म्हणते सदाला, कसे खिसे भरून जाणार आहेत आपण इकडून? आपल्याला ते लात मारून हाकलून देतील सुभेदार. नाही या सदा आणि मैनाचे गाठोड आहे ना, रिकामं जाणार आहे त्या श्रद्धा टेलरमध्ये हट. तर हा सदाशिव म्हणतो मैनाला, अगं नाही महिने, आपलं गाठोडं भरूनच जाणार आहे इथून, बघच तू. त्यांनी लात मारायची वाट बघायची नाही, त्याच्या आधीच आपण असा डल्ला मारायचा ना, त्यांना कळायच्या आत इथून ताटमाने ना आपण निघून जायचं. काय प्रेक्षकांनो, यांचा जो काही प्लॅन असतो हे एक्झिक्यूट सुद्धा करणार आहे लवकरच, म्हणजे उद्या परवाच्या एपिसोडमध्ये आपल्याला हे पाहायलाच मिळणार आहे. आणि त्यानंतर रंगे हात हे पकडला सुद्धा जातात. खूप मोठा फ्लॉप होतो यांचा तो काही प्लॅन असतो तो. तर आता त्यावर आता मैनावती म्हणते सदाशिवला, हा मस्त आयडिया आहे हो तुमची. तर सदाशिव म्हणतं हा मग नवरा कोणाचा आहे? तर त्यावर आता सायली म्हणते ओ, आता असा मोठा डल्ला मारू ना. तितक्यात आता तिथे सायलीची एंट्री होते यांच्या खोलीमध्ये. या दोघांना वाटत असतं की सायलीने काही ऐकलंय का वगैरे म्हणून, पण आता सायली सिरियस असते एकदम आणि सायलीने काहीच ऐकलं नसतं. तर हा सदा म्हणतो सायली बेटा अगं ये. आणि नेहमीसारखी आता ही प्रिया त्या दाराला कान लावून उभी राहते त्यांच्या खोलीच्या बाहेर. तर आता सायली येते आतमध्ये आणि यांच्याशी बोलते की मी फक्त तुम्हाला इतकं सांगायला आली होती की मधुभाऊंची तब्येत आहे ना जरा बिघडली आहे, पण आता ते बरे आहेत. त्यांची पहिले बिघडली होती तब्येत आणि बरे आहेत, म्हणजे ते ऑलरेडी तसेच आहेत, पण डॉक्टर आता म्हणालेत की त्यांच्या जीवाला आता धोका नाही आहे. तर सदाशिव म्हणतो हो का, बरंच झालं. तर ही मनात विचार करू लागते मैनावती, हां बरंच झालं सायलीने आमचं बोलणं ऐकलं नाही. तर आता सायली म्हणते मला असं वाटतंय की
तुम्ही दोघांनी मधुभाऊंना भेटायला यावं हॉस्पिटलमध्ये. तर आता ही प्रिया जे काही सगळं बाहेर ऐकत असते, ही आता मनात विचार करू लागते की सायली का बरं असं म्हणत असेल या दोघांना की चला हॉस्पिटलला भेटायला मधुभाऊंना. हा कदाचित आहे ना, याचा अर्थ हाच असू शकतो की सायलीची खात्री पटतीये की हे दोघं तिचे खरे आई बाप आहेत. म्हणजे आता नशिबाचे फासे माझ्या बाजूनं पलटायला लागले. आता ही प्रिया मनात विचार करत असते. तर आता सदाशिव म्हणतो म्हणजे काय, आम्ही दोघं येऊ तिथे त्यांना भेटायला हॉस्पिटलमध्ये? तर सायली म्हणते हो. तर आता सदा बघतो मैनाकडे आणि म्हणतो काय ग? तर सायली म्हणते हो येऊ की, त्यात काय एवढं. आणि आता ही प्रियाला असं वाटत असतं की हिचं काम झालंय, सायलीला खात्री पटली, तर ही तिथून निघून जाते आता. तर आता ही मैना म्हणते अगं येऊ की सायली आम्ही, ज्यांनी आमच्या पोरीला वाढवलं, ज्यांनी आमच्या पोटच्या पोरीला छान मायेने मोठं केलं वाढवलं, त्यांना भेटायला आम्हाला काय प्रॉब्लेम असेल ग? अशी ही मैना वगैरे बोलत असते सायलीशी. तर सायली म्हणते बरं चला मग लगेच जाऊया आपण. तर मैनावती म्हणते आता? तर सदा म्हणतो हां ठीक आहे चालूया. तर सायली म्हणते हो हो आताच. तर आता हे सगळेजण निघून जातात हॉस्पिटलसाठी. तर इथे आता सीन शिफ्ट होतो. आता सचिन इकडे साक्षीच्या घरी असतो. तर तो काहीतरी लॅपटॉप वगैरे उघडून असतो. तर तो आता फोन चेक करतो. त्याला दिसतं की अस्मिताचे खूप मिस कॉल्स असतात आणि मेसेजेस असतात. तर हा म्हणतो की आता काय झालंय बाप्पा हिला, फोन वगैरे बघून तिचे, आणि म्हणतो अस्मीचे इतके मिस कॉल्स. तर त्यानंतर लगेच आता हा सचिन जो असतो तो आता अस्मीला व्हिडिओ कॉल करतो आणि त्यानंतर आता फोन वगैरे रिसीव्ह करतो. आता म्हणजे अस्मिता फोन रिसीव्ह करते आणि म्हणते फायनली. काय रे सचिन कसा आहेस, मिस करतोयस ना मला? तर त्यावर आता सचिनला थोडं आश्चर्यच वाटतं की ही तर चिडलीच नाही अस्मिता. आणि अस्मिताला आता हा सचिन म्हणतो की बापरे, मी तुझे आता इतके कॉल झालेले घेतले नाहीत तरीही तुझा मूड इतका चांगला आहे, हा फोन नक्की माझ्या बायकोलाच लागलाय ना? तर त्यावर आता अस्मी म्हणते की तू कायम गायबच असण्याची सवय आता मला झालीच आहे. बरं ऐक ना, आज मम्मा आणि डॅड आपल्या घरी येणार आहे. सो आई केव्हापासून बोलवत होत्या ना, तर त्याला आज मुहूर्त लागणार आहे. तर म्हणजे आता जे अस्मिताचे आई वडील असतात म्हणजे कल्पना आणि प्रताप हे आता सचिनच्या घरी जाणार असतात. तर हे ऐकून आता सचिन म्हणतो ओ ग्रेट, म्हणजे आईबाबांना कोणाची तरी कंपनी मिळेल आता गप्पा मारण्यासाठी. नाहीतर घरात तू नसतो मी नसतं तर ते कंटाळत असतील ना. तर अस्मिता म्हणते ए तू टोमणा मारतोयस का मला? आणि प्रेक्षकांनो तितक्यात आता साक्षी शिखरे आता तिथे आपल्या रूममध्ये असते सध्या आणि ती थोड्याच वेळात बाहेर येत असते. तर त्यावर आता सचिन म्हणतो अगं अजिबात तुला मी टोमणा नाही मारत आहे हा, पण आता जो हा सूर लागलाय ना ते करेक्ट अस्मित दीक्षितचा लागलाय. हा आता पटलं मला की हा कॉल माझ्या बायकोलाच लागलाय. आणि हा हसू लागतो. तर आता अस्मिता म्हणते सचिनला की पुरे हा, आता इथे घरात किती काय स्ट्रेस होत आहे, किती टेन्शन येत आहे, त्यामुळे माझे हॉर्मोन्स खालीवर होत आहे, मला चिडचिडायला होत आहे आता. तर आता सचिन इन्स्ट्रक्शन्स देत असतो आणि म्हणतो अस्मिताला की अगं अस्मी चिडचिड अजिबात करू नको, आपल्याला हसरं बाळ हवं आहे ना, मग त्याच्या आईने नेहमी हसत राहायचं आणि पूर्ण आजी तुला जे काही सांगतायत ते सगळं ऐकायचं ओके. तितक्यात आता साक्षी येते तिथे आणि साक्षी हॉलमध्ये येते जिथे सचिन काम करत असतो आणि ती मनात विचार करू लागते की सचिनचा व्हिडिओ कॉल सुरू आहे की मीटिंग सुरू आहे. तर साक्षीला थोडा इथे डाऊट येतो सचिनवर. तर बघूया ते पुढे काय होतं. तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि अर्जुन आणि सायली आता सदा महिन्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात आणि आता सायली म्हणते मधुभाऊ हे माझे आई वडील सदाशिव लोखंडे आणि मैनावती लोखंडे. तर लगेच आता हा सदाशिव नाटकं करू लागतो, आपले हात जळतो आणि म्हणतो मधुभाऊ तुम्ही आमच्या पोटच्या मुलीला वाढवलं हो, तिच्यावर चांगले संस्कार केलेत, खूप उपकार झाले तर तुमचे, तुमच्यामुळेच आज आमची पोर श्रीमंताच्या घरी आहे, घरात आहे सुखरूप. मधुभाऊ तुमचे उपकार कसे फेडू तेच कळत नाही हो, कातड्याचे जोडे केले ना तरी उपकार फिटणार नाही हो तुमचे. अर्जुन आणि सायलीला माहीतच असतं की यांचे नाटकच असतात म्हणून ते हे काही लक्ष देत नाही. तर मैनावती आता हळूच आवाजात म्हणते सदाशिवला ओ काय बोलतायत तुम्ही त्यांच्याशी, ते कॉमन आहेत ना. तर हा सदाशिव म्हणतो अरे कोमात. तर त्यावर आता मैनावती म्हणते हा तेच ते, त्यांना कुठं कळताय तुम्ही काय बोलतायत ते. तर सदाशिव म्हणतो पण आपली सायली किती काळजी घेते त्यांची. आणि लगेच आता सदाशिव म्हणतो मैनाला की अगं बाई काय ग, पण तू मधुभाऊंसाठी काही फळबिडा आणली नाहीत का, कशी ग तू. तर मैनावती डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणते अरे माझ्या कर्मा, अगं सायली पुढच्या वेळेला येताना मी मधुभाऊंसाठी घेऊन येईन हा, तेवढी आठवण करा फक्त मला. तर हे नाटकच करत असतात दोघं जण. तर सायली आता इग्नोरच करते, म्हणजे फक्त अशी स्माईल देते मैनावतीकडे. आणि त्यानंतर आता सायली म्हणते मधुभाऊंना की मधुभाऊ तुम्हाला माझ्या आई वडिलांना भेटून आनंद झाला ना. तर मधुभाऊंचा यावर काहीच रिस्पॉन्स नसतो आणि मधुभाऊ डोळ्याची उघडझाप सुद्धा करत नाहीत. तर आता हे बघून सायली अर्जुन एकमेकांकडे आश्चर्यानेच बघू लागतात. तर इथे आता सीन शिफ्ट होतो. आता या साक्षीला सचिनवर डाऊट आला असतो, त्यामुळे आता हळूहळू पावलाने आपली जी साक्षी असते ही आता हळूहळू सचिनकडे चालत जात असते बघण्यासाठी की याचं काय चाललंय म्हणून नेमकं सचिनचं. तर आता सचिन बोलत असतो व्हिडिओ कॉलवर की मला या बाबतीत अजिबात हलगर्जीपणा चालणार नाही, आधीच सांगून ठेवतोय, जे काही रूल्स मी दिले आहेत ना ते सगळे फॉलो करायचे.
आणि त्यानंतर आता साक्षी डोकावून बघते आता सचिन कोणाशी व्हिडिओ कॉलवर बोलतोय तर आता साक्षीला कळतं की कोणती तरी क्लायंट आहे म्हणून. तर सचिनने पटकनच त्याच्या कोणत्या तरी ऑफिसच्या मुलीला बहुतेक व्हिडिओ कॉल केला असणार आहे, म्हणूनच ते अस्मिन असून दुसरं कोणीतरी असतं, त्याच्या ऑफिसची कलिग असते. तर त्यानंतर आता सचिन म्हणतो बरं हॅव अ गुड डे आणि बाय. तो फोन ठेवल्यावर आता साक्षी म्हणते सचिनला की हाय, आणि सचिन तर त्याहूनही हुशार. सचिन असं दाखवतो की त्याला माहितीच नाही की साक्षी तिथे येऊन उभी सुद्धा झाली आहे आणि ती चेक सुद्धा करते आहे. तर सचिन म्हणतो हाय ब्युटिफुल. तर त्यावर आता साक्षी म्हणते सचिनला व्हेरी बिझी हा. तर सचिन म्हणतो हा जस्ट द रेग्युलर, म्हणजे आपलं नेहमीसारखंच. तर सचिन म्हणतो आता साक्षीला बस ना. तर साक्षी म्हणते बसते पण तू कंटिन्यू कर हा, मला तुला डिस्टर्ब नाही करायचंय वगैरे. आता साक्षी बसते आणि सचिन दाखवतो की तो काम करतोय म्हणून. तर त्यानंतर इथे सीन शिफ्ट होतो आणि अर्जुन म्हणतो आता सदा आणि मैनाला की आमचं काम झालंय, तुम्ही आता जाऊ शकता. तर सदाशिव म्हणतो तर अर्जुन म्हणतो म्हणजे आम्हाला तुम्हाला मधुभाऊंना भेटवायचं होतं ना, ते काम झालंय, आता तुम्ही घरी जाऊ शकता. कारण काय आहे, डॉक्टरांनी जर इथे बघितलं की खूप गर्दी झाली आहे तर ते ओरडतील ना. तर त्यावर आता सदाशिव म्हणतो ओरडतील. तर अर्जुन म्हणतो हो हो मी कॅब बुक केली तुमच्यासाठी, तर तुम्ही जाऊ शकता. तर सदाशिव म्हणतो बरं बरं चल ग महिने. आणि त्यानंतर जाताना सुद्धा ओव्हर ऍक्टिंग करून जातो सदाशिव आणि म्हणतो मधुभाऊ येतो हा मी, असं म्हणतो आणि हे दोघं निघून जातात. आणि आता अर्जुन सायलीला खुणावतो की मधुभाऊंना तू विचार बा आता पर्सनली, हे दोघं निघून गेल्यावर. तर आता सायली मधुभाऊंजवळ जाऊन बसते आणि म्हणते मधुभाऊ आता जे भेटून येऊन गेले ना तुम्हाला, ते माझे आई बाबा आहेत. तर त्यांनी ते जे माझं लहानपणीचं लाल गाठोडं होतं त्यातनं फोटो काढून शोधून काढला त्यांना. पण मधुभाऊ माझं मन मानत नाहीये की ते माझे आई बाबा आहे. तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि इकडे सदा आणि मैना खाली आलेली असतात, रस्त्यावर चालत असतात. तर आता मैनावती म्हणते सदाशिवला काय हो तुम्ही त्यांना भेटायला गेले तेव्हा असं का वागत होतात की जसं काही त्यांना सगळं समजत होतं त्या मधुभाऊला. आणि आता ती ऍक्टिंग करू लागते सदाशिवची मैनावती आणि हात जोडत म्हणते तुमचे उपकार झाले, असं का केलं हो तुम्ही. तर हा सदाशिव म्हणतो महिने मला काय अक्कल कमी आहे का, अगं फक्त सायलीचं मन राखण्यासाठी तसं केलं ग मी. तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि अर्जुन म्हणतो मधुभाऊला की मधुभाऊ मी सायलीच्या शाळेत गेलो होतो आणि तिथून मी हिचा फोटो वगैरे शोधून काढला आणि मी सायलीची आणि तिच्या आईचे DNA टेस्ट सुद्धा केलेत आणि रिपोर्ट सुद्धा मॅच झालेत. पण मला तरी तसंच वाटतंय मधुभाऊ की सायली त्यांची मुलगी नसूच शकत. पण मी जिथून टेस्ट केली ती लॅब सुद्धा खूप खात्रीची आहे आणि तिथून चुकी होऊ शकत नाही. आणि इथे यांची वेगळीच प्लॅनिंग चालू असते खाली सदाशिव आणि मैनावतीची. तर हा सदा म्हणतो मैनाला चल आता आपण पाणीपुरी खाऊन येऊ. आणि नेहमीप्रमाणे पहिले तर 6 पाणीपुरी खायच्यात आणि मग भांडण करायचं, तुम्ही तर आम्हाला 4च पाणीपुऱ्या दिल्या. तर त्यावर ही मैना म्हणते हा ते करायला तर मला आवडतंच, पण आता लागोलाग आपल्याला सुभेदारांच्या घरी पडावं लागणार आहे. तर हा सदा म्हणतो का तिथे कोण आहे आता. ही मैना म्हणते आपलं काय ठरलं होतं की मोठा हात मारायचा. तर त्यावर आता सदा विचार करू लागतो आणि मैना म्हणते आणि मग पळून जायचं आणि मग ते आजच करू ना आपण. तर हा सदा म्हणतो अगं बाई आज दिवसात ढवळा कसं करणार आहे आपण. ही मैना म्हणते तुमचा मेंदू काय कायम संपावर गेला असतो का. कोणीच नाही आहे, कारण जेव्हा आपण बाहेर निघालो तेव्हा घरातले सगळे बाहेर निघत होते ना, आणि ते तन्वी आधीच बाहेर गेली होती आणि घरात पूर्णाजी सोडून कोणीच नव्हतं. तर हा सदा म्हणतो हा नव्हतं पण अगं त्या पूर्णाजीचं काय करायचं. तर मैना म्हणते अरे तिला आडवं करायला आपल्याला किती वेळ लागणार आहे. आणि बघा प्रेक्षकांनो पूर्णाजींच्या बाबतीत हे दोघं काय करणार आहे. तर इथे आता मैनावती म्हणते आणि मग सगळा पैसा त्या पूर्णाजीच्या तिच्याच ताब्यात असेल. तर सदा म्हणतो हो ग महिने अगदी बरोबर बोललीस, काय मैनावती काय हुशार आहेस ग तू. आणि मग सदा विचारतो अगं महिने त्या तिजोरीपर्यंत पोहोचायचं कसं आपण. तर मैना म्हणते आधीच सगळं ठरवलंय मी, ऐका. आणि मैनावती तिचा सगळा प्लॅन सदाशिवला सांगू लागते. तर इथे आता सीन शिफ्ट होतो की माझ्या आईवडील आहे ना मधुभाऊ ते सतत खोटे बोलत असतात, चोऱ्या माऱ्या करत असतात, वाटेल त्या मार्गाने ते पैसे लुबाडतात. मधुभाऊ ज्यांच्याशी माझी नाळच जुळत नाहीये ते माझे आईवडील कसे असतील, असं सायली आता मधुभाऊंना सगळं काही सांगू लागते आणि ती तिच्या डोळ्यात अश्रू असतात. तर त्यानंतर आता सायली हातात हात घेते मधुभाऊंचा आणि म्हणते मधुभाऊ माझ्या डोक्यात त्यांना विचारांचा खूप गुंता झालाय आणि तो गुंता फक्त तुम्हीच सोडू शकता. तुम्ही यांना सांगितलं होतं ना की माझे आई बाबा जिवंत आहे म्हणून, म्हणजे तुम्हाला हेही माहित आहे की ते कोण आहे आणि हे सत्य जाणून घेण्याची मला खूप गरज आहे मधुभाऊ, आणि हे सत्य फक्त तुम्हीच मला सांगू शकता. तर मधुभाऊ प्लीज सांगा आता येऊन गेलेले सदाशिव आणि मैनावती लोखंडे खरंच माझे आई बाबा आहेत. तर आता दोघेही आता आशेवर असतात आणि अर्जुन म्हणतो सायलीला की अगं सायली मधुभाऊने काहीच मुवमेंट नाही केली, म्हणजे त्यांचं उत्तर नाही असेल. तर सायली परत विचारते की मधुभाऊ सांगा ना, मला जे वाटतंय की ते सदा आणि मैना माझे आई वडील नाही आहे हेच खरं आहे ना. तर आता मधुभाऊ क्लोजअप दाखवला जाते मधुभाऊंकडे आणि मधुभाऊ डोळ्यांची उघडझाप करतात. तर आता सायली खूप समाधानी आणि खुश होते हे सगळं ऐकून. सायली म्हणते मधुभाऊंना परत की मी पुन्हा एकदा खात्री करून घेते मधुभाऊ ते DNA रिपोर्ट्स चुकीचं आहे ना. तर मधुभाऊ परत एकदा डोळ्यांची उघडझाप करतात आणि आता हे बघून सायली आणि अर्जुन खूप खुश होतात.
बरं झालं प्रेक्षकांनो हे सगळं अर्जुनच्या समोरच झालं, नाही तर कदाचित अर्जुनने सायलीला म्हटलं असतं की तू खरी बोलती आहे की नाही, की मधुभाऊंनी इशारा केला वगैरे. तर असं आता इथे काय होतं, सायली म्हणते की मधुभाऊ हे सदा आणि मैनावती माझे जन्मदाते आहेत, हा एक खूप मोठा गैरसमज आहे ना. हो ना. तर मधुभाऊ परत एकदा तिसऱ्यांदा डोळ्यांची उघडझाप करतात आणि यांचं म्हणजे आता अर्जुन सायलीला खूप कन्फर्म होत आता. नाही तर सायली थँक्यू म्हणत आता मधुभाऊंची अशी मिठी मारते आणि म्हणते अर्जुनला, बघितलं तुम्ही, मधुभाऊने स्पष्ट सांगितलं की मैना आणि सदा लोखंडे माझे आई वडील नाही आहे. हो, आणखी तुम्ही आता कुठला पुरावा हवाय तुम्हाला अजून. तर आता सायली रडत वगैरे असते. तर आता अर्जुन म्हणतो आय एम रिअली सॉरी बायको, आणि सायली आता अर्जुनला मिठी मारते. अर्जुन म्हणतो की मला तुझं आधीच ऐकायला पाहिजे होतं ग. आता सायली डोळ्याचे अश्रू वगैरे पुसते आणि म्हणते पण अजूनही वेळ गेलेली नाही आहे. ते माझे आई बाबा आहेत असं वाटून आपण त्यांचा खूप अन्याय सहन केला, पण आता आपण त्यांना चांगलाच धडा शिकूया. आणि प्रेक्षकांनो आजचा भाग इथेच संपतो. तर उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की ही मैनावती आता पूर्णाजींच्या कॉफीमध्ये काहीतरी मिक्स करते आणि पूर्णा आजीला त्यांच्या खोलीत लेटून देते. तितक्यात आता अर्जुन सायली घरी येतात आणि या सदा आणि मैनाने पूर्ण चोराचं लुक केलं असतं, काळे कपडे घातले असतात वगैरे, आणि पूर्णाजीच्या खोलीतून सगळं ते सावरासावर करत असतात. सगळे गहने सोन्याचे वगैरे सगळे जे असतात ते चोरत असतात. सोन्याचा हार, पैसे वगैरे सगळे. तितक्यात सायलीचं लक्ष जातं आणि सायली अर्जुन धावतच जाऊन यांना रंगे हात पकडतात. आता बघूया अर्जुन आणि सायली काय करतात त्या दोघांचं, पण लवकरच आता यांची हाकलपट्टी होणार आहे. बघूया प्रेक्षकांना येणाऱ्या भागात काय होतं. आजचा भाग आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून मला आवर्जून सांगा की तुम्हाला आजचा भाग कसा वाटला. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद.